आपल्या सर्वांना या निमित्तानं मी विचारतो, नक्की तुम्हाला काय मिळाले सांगू शकाल का कोणी? म्हणजे अक्षरशः भजन गातात तसं ते अर्थसंकल्प सादर केला जातो. त्या अर्थसंकल्पामध्ये आशादायी काय आहे हा खरा प्रश्न आहे. तर मला सुरुवात तर करावी झाली ना. तुम्ही फास्ट कॉरिडॉरवर जे करताय ते ऑलरेडी सुरू आहे ना. नवीन काय करताय त्याच्यामध्ये? प्रश्न असा आहे, त्यातून आजही मुंबईतलं ट्रॅफिक जाम संपलंय का? लोणावळ्याला येणाऱ्याचं ट्रॅफिक जाम संपलंय का? पुण्याला जाण्याचं तुम्ही पुण्याचा उल्लेख केलाय म्हणून सांगतो मी. तासन तास पुण्याला घाटांमध्ये अजूनही डोकं अडकून आहेत. पहिलं प्रश्न येतो, तुमची दिशा कमिटी आज मुंबईत आणि पुण्यामध्ये दिशा कमिटी आजही झालेली नाही बरं का. 1 वर्ष होऊन गेलं, अजूनही दिशा कमिटी झालेली नाही आहे. नक्की काय करताय मला कळू दिलं. अनएम्प्लॉयमेंटच्या संदर्भात किंवा तुम्ही IT सेक्टरला असं लिहिलं की आम्ही त्यांना सपोर्ट करू. आत्ता गेल्या 6 महिन्यामध्ये इन्फोसिस असेल, विप्रो असेल, TCS असेल, अगदी काल परवा ॲमेझॉन, या सगळ्यांनी आपले कर्मचारी कमी केले. कुठली एम्प्लॉयमेंट वाढवली तुम्ही आम्हाला कळू दे ना. कुठं मुलांना रोजगार मिळेल असं तुम्ही कोणतं काम केलंय की ज्याच्यामुळे रोजगार वाढला? ती रोजगारची संधी दिसते. सबंध बजेटमध्ये रेल्वेवर एक शब्द उद्गारला नाही. आता पूर्वी रेल्वेचा स्वतःचा अर्थसंकल्प असायचा, तो नाही. तुमच्या या अर्थसंकल्पामध्ये रेल्वेसाठी काही लिहिलं नाही. मी गेले 10 वर्ष लँड पॉलिसीवर बोलतोय. माननीय पंतप्रधानांचं भाषण आहे की आम्ही 2022 पर्यंत प्रत्येकाला या देशातील गरिबांना पक्का घर देऊ. किती लोकांना पक्का घर दिलं तुम्ही? आणि मग ज्यांची घरं आज केंद्र सरकारच्या जमिनीवर आहेत त्यांच्या घरांबद्दल तुमचं धोरण काय? एक शब्द अवाक्षर नाही. टेक्स्टाईल बद्दल त्यांनी सांगितलं आता आम्ही पुन्हा जोरदार हब सुरू करणार आहोत. जिवंत हब मारून टाकली ना तुम्ही मुंबईतली. तिच्या जिवंतपणासाठी तुम्ही काय करणार आहात? आज आमचा गिरणी कामगार उद्ध्वस्त झाला, गिरण्यांचा उद्योग उद्ध्वस्त झाला. मुंबईसारखं शहर हे गिरण्यांचं आणि बंदरांचं शहर होतं, त्याच्याबद्दल काही नाही. मुंबई बंदराच्या विकासाबद्दल काही नाही. वॉटरवेज तयार करणार, कुठून करणार? मग तो मुंबई बंदराचा विकास व्हायला हवा की नको? तर तो वॉटरवेज होईल. सगळ्यांना मुंबईत यायचं आहे, मग बंदर कुठे आहे मुंबईला? JNPTला उतरायचं का वाढवणला उतरायचं? एक अवाक्षर नाही, त्याचं प्रोव्हिजन नाही. आणि म्हणून हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे, खेळखंडोबा आहे. एक आपल्याला आपण तो रुटीन एखादी गोष्ट करावी लागते तशी केलेली आहे. त्याच्यामध्ये कुठेही उत्साह वाढेल किंवा एखादा आशादायक चित्र दिसेल असं कुठलंही दिसलं नाही. खास करून रोजगार हा सध्या मोठा प्रश्न आहे. महिलांच्या सध्या 1-2 गोष्टी फक्त त्यातल्या त्यात आवडल्या, कारण त्या मनाला भावल्या. त्या एकच गोष्ट मला भावली, ती मेंटल हेल्थबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं तेव्हा मात्र मनाला भावणार होतं. कारण रस्त्यावर आपण पाहतो वेळ लागलेली माणसं अशी फिरत असतात. आमच्या कोकणात एक माणूस आहे, तो बिचारा त्यांना उचलून नेऊन स्वच्छ करतो, सगळं करतो आणि त्यांना सांभाळतो. या संदर्भात एक वेगळा म्हणजे निव्वळ तो स्पर्श केला आहे त्यांनी, पण खूप बारकाईने त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. निदान तुम्हाला त्याला स्पर्श केला हे बरं वाटलं. बाकी सगळं प्रायव्हेटाचीच नाही. तुम्ही न्यूक्लिअर पॉवरच्या संदर्भात तुम्ही काय करणार आहात? तर म्हणे आम्ही त्यांना ड्युटी फ्री करणार. कोण न्यूक्लिअर पॉवर कोण करणार आहे? आत्ता बिल आलं होतं तुमचं. त्या बिलमध्ये कोणासाठी आहे? खाजगी, सगळे खाजगी उद्योग न्यूक्लिअर पॉवर निर्माण करणार. हे सगळं तुमचं जे सुरू आहे ना. आणि एका बाजूला तुमचा रुपया गडगडला, काल पण बाजार गडगडलाय. अवाक्षर नाही बरं का, हे लक्षात आलं. मध्यमवर्गीयांना टॅक्स सवलत मिळेल असं वाटत होतं इन्कम टॅक्स मध्ये, ती मिळालेली नाहीये. मध्यमवर्गीयांना यातून अंतर्मुख होण्याची गरज आहे. ते भाजपला नाही, ते सगळे म्हणूनच सांगतो, हा आमचा मध्यमवर्ग खास करून महाराष्ट्रातला, त्यांनी आता अंतर्मुख व्हा बरं. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो आम्हीही धार्मिक आहोत पण धर्मांध नाहीये. मतदान करताना हे सगळं विसरता. त्या पेन्शनधारक बिचारे, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता त्यांना, त्या EPS या पेन्शनधारकांचा पेन्शन वाढवा म्हणून. एक अवाक्षर नाही त्या गरीब वृद्धांसाठी. कुठं अवाक्षर आहे? सांगा मला त्याच्यामध्ये की यांना आम्ही काहीतरी वाढवून देऊ पेन्शन. काही नाही. इन्कम टॅक्स बदली नुसतं रिलीफ दिलं आणि दुसरीकडनं पैसे खेचून घेतले. पेट्रोलचा भाव जगाच्या बाजारपेठेत जे तेल आहे
ते स्वस्तात मिळतं. तुम्ही पंपावरचा भाव नाही कमी झाला पेट्रोलचा. हा हे पंतप्रधान असं टाळ्या वाजून बोलायचे, जगामध्ये जेव्हा ऑइलचा भाव तेव्हा पेट्रोलचा भाव. झाला का हो तुमच्या राज्यात? कोविडमध्ये $50 बॅनर होतं तरी नाही झाला. ही म्हणजे तुम्हाला इकडे दिलं तर तिकडनं खेचून कसं घ्यायचं बरोबर माहिती आहे. मग इकडनं पैसे मजबूत जमा करून घेतले, हे लक्षात घ्या. सर, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईच्या संदर्भात खास करून लोकलच्या संदर्भात, लाईफलाईन संदर्भात रेल्वेचा उल्लेखच नाही. मी मग आता म्हणालो की रेल्वेचा शब्द सुद्धा त्या संबंध अर्थसंकल्पात नाही. ज्यासाठी पूर्वी वेगळा अर्थसंकल्प मांडला जायचा त्या खात्याच्या अर्थसंकल्पात कुठेही त्याला स्पर्श नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईसाठी तुम्हाला या अर्थसंकल्पामध्ये काही पाहायला मिळतंय का? तुम्ही त्या ठिकाणी नाही ना, मी आता स्पष्ट तुम्हाला सांगितलं ना. शेवटी आमच्या या नोकऱ्या मुंबईमध्ये काय आहे, रोजगार. जर तुम्ही मुंबई बंदराचा विकास करणार नसाल तर बाकीचं रोमॅन्टिसिझम आहे ना. आणि नोकऱ्या जात आहेत लोकांच्या, त्याच्याबद्दल एक अवाक्षर नाही आहे तुमचं. कुठे जनरेट एम्प्लॉयमेंट केली मला कळू देतात खरं. सगळ्या पब्लिक सेक्टरचं वाटोळं केलं तुम्ही. सार्वजनिक उपक्रमांचं पूर्ण वाटोळं केलेलं आहे. आणि मग अशा उपक्रमांचं वाटोळं, जिथं रोजगार प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळत होता तो रोजगारच काढून घेतला. आणि आता खाजगींनी काय केलं, धडाधड नोकऱ्यात तर काढून टाकलं ना IT सेक्टर मधनं. सध्या सर्व्हिस सेक्टर, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कुठे आहे बरं? दाखवा बरं कोणता उद्योग आला. महाराष्ट्राला सांगितलं होतं, वेदांत गेला ना गुजरातला, आता तुम्हाला याच्यापेक्षा मोठा उद्योग आणून देतो. काय आलं? काय आलं? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 35 लाख कोटीची गुंतवणूक आणलेली आहे. ती मुंबईतल्या मुंबईत मिळालीच. ती दावोसला जायची गरजच नव्हती. ती गुंतवणूक, त्याच्यापूर्वी आलेल्या गुंतवणुकीचं काय झालं हा पहिला प्रश्न त्यांना विचारा, मग पुढच्या प्रश्नाचं उत्तर देता येईल. धन्यवाद. राजकीय प्रश्न राजकीय ना, प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती केली गेलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, असा दावा कशामध्ये? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पियुष गोयल यांचं म्हणणं आहे की प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली. राज ठाकरे याबद्दल धोका बी व्यक्त केला नाही, मला कल्पना नाही. आणि केली असेल तर तो धोकाच आहे, वाटोळा आहे, एवढं लक्षात ठेवा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.